नमस्कार मंडळी. कादंबरी तुम्हाला आवडते आहे वाचून मला फार फार आनंद होतो आहे. कादंबरीला जवळजवळ 1,500पेक्षा जास्त व्ह्यूज येत आहेत. पण अजून या चॅनलवर निम्मेसुद्धा सबस्क्रायबर्स झालेले नाहीत. 1000चा टप्पा गाठल्याशिवाय आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, त्याहून महत्त्वाची रिक्वेस्ट म्हणजे कमेंट जरूर करत चला. चला करूया सुरुवात. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं भाग 18. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अमित लगेच रूममध्ये आला. दरवाजा बंद करून घेतलाय ना याची आधी खात्री करून घेतली आणि मग फोन काढला. कीर्तीला फोन लावला. 4-5 बेल झाल्या पण तिने फोन उचलला नाही. आता त्याची काळजी वाढू लागली. कीर्ती आपल्यावर रागावली आहे की काय असंच वाटलं. पण नंतर बाकी तिने फोन उचलला. हॅलो कीर्ती, कशी आहेस ग? पावसा पाण्याचा तुला फार त्रास झाला नाही ना? तब्येत बरी आहे ना? त्याने खरोखरच काळजीने विचारलं. पण ती मात्र दुखावली होती. आणि तेही स्वाभाविक नाही का? फार लवकर विचारतोयस तू अमू, ती रागानेच म्हणाली. असं काय म्हणतेस? तुझी मला काळजी वाटत नाही का? त्याने विचारलं. माझी काळजी वाटत असती ना अमू, तर मी संकटात अडकले होते तेव्हा मला दोष देऊन तू मोकळा झाला नसतास, ती म्हणाली. सॉरी ना, पण मी कुणावर कसा विश्वास ठेवणार? तू सेफ घरी जावी एवढंच मला वाटत होतं ग. मला तुझी काळजीच वाटत होती, खरंच सांगतोय, तो म्हणाला. मी घरी पोहोचले हे कळताच ती काळजी मिटली अचानक, तिने विचारलं. उगीच चुकीचा अर्थ काढू नकोस. शांतपणे बोलतोय तर समजूनच घेत नाहीस तू मला. हळूहळू डोकं तापू लागलं होतं. शांतपणे बोलतोस ते काय उपकार करतोस माझ्यावर, ती म्हणाली. सॉरीसुद्धा तू नाईलाजानेच म्हणतोयस. आता मला पण तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तू मला फार दुखावलंयस, ती म्हणाली. सॉरी ग, पुन्हा नाही होणार तसं. तसंच ठरवलंय मी, तो म्हणाला. तसं म्हणजे कसं अमू, तिने उलट विचारलं. अगं म्हणजे तुझ्यावर चिडचिड करणार नाही मी, तो चिडचिड करूनच म्हणाला. आणि हे सुद्धा तू चिडचिड करूनच सांगतोयस, कीर्ती म्हणाली. तसा तो शांत झाला. मला तुला दुखवायचं नाही अमू, पण खरं सांगू, कालच्या प्रसंगानंतर मी सुद्धा खूप भेदरली आहे, घाबरली आहे. तुझा फोन आला की मला भीती वाटते. मला सावरायला थोडा वेळ देशील का रे, तिने विचारलं. म्हणजे नेमकं काय करू मी, त्याने आश्चर्याने विचारलं. आठवडाभर मला फोन करूच नकोस. माझं डोकं शांत झालं की गाडी पुन्हा रुळावर येईल, ती म्हणाली. नाही नाही, आठवडाभर तुझ्याशी बोलल्याशिवाय मी नाही राहू शकणार, तो म्हणाला. राहावं लागेल अमू, कारण जोपर्यंत मी शांत होत नाही तोपर्यंत आठवडाभर तुझ्याबरोबर बोलणं मलाही शक्य नाही होणार. मला माझी स्पेस हवी आहे, ती म्हणाल्यावर तो अगदीच गंभीर झाला. असं काय करतेस ग? आपल्यामध्ये ऑलरेडी एवढी स्पेस आहे. तू विठ्ठलवाडीला, मी कोल्हापूरला, त्यात पण तुला अजून स्पेस हवी? जा, मी नाही ऐकणार. मी रोज फोन करणार तुला, तो हट्टाने म्हणाला. प्रत्येक वेळेस तुझंच म्हणणं ऐकलं जाईल असं नाही. कधी कधी इतरांचं म्हणणं पण तुला ऐकून घ्यावं लागेल. हे तर मी न बोलताही आठवडाभर तुझ्याशी राहू शकले असते. पण सांगून करतेय कारण मला कुणाचंही मन लगेच तोडता येत नाही. तिचा आवाज रडवेला झाला तसं त्यालाही वाईट वाटलं. मग काय करू मी? आठवडाभर तुझ्याशिवाय कसं राहू ग, त्याने विचारलं. कदाचित त्या आठवड्यामध्येच आपल्याला आपल्या नात्याची खोली समजेल. ठेवते मी फोन, असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. तो दुःखी झाला. काकू म्हणते ते किती बरोबर आहे. आपण आपल्या शब्दांनी कीर्तीला दुरावलं, पण आता तिला तिची स्पेस द्यायला हवी. आठवडाभराचा तर प्रश्न आहे, त्यानंतर आपण पुन्हा फोन करू. पण तेव्हा मात्र आपण तिच्या मनाला लागेल असं काही बोलायचं नाही, वागायचं नाही. तिच्याशीही नाही आणि आता कुणाशीच नाही. असंच ठरवलंय ना आपण. कीर्ती सॉरी ग, तू खूप दुखावली आहेस. पुन्हा मी असं नाही वागणार. त्याने मोबाईलमधला त्यांचा ग्रुप फोटो काढला, झूम केला, कितीतरी वेळ कीर्तीकडे पाहत राहिला आणि मग झोपून गेला. आज रात्री शेखर मात्र कसला तरी विचार करत बसला होता. काय हो, एवढा कसला विचार?
शर्वरीने विचारलं. अमूचाच विचार करत होतो ग. आजकाल ना शरू, त्याचं वागणं जरा जास्तच उर्मटासारखं होतंय. आता ओरडून पण ऐकत नाही, उलट आता मलाच धमकी देतो. त्याच्याशी कधी कधी बोलायला ना मला भीतीच वाटते. डायरेक्ट आता विठ्ठलवाडीचाच विषय काढतो तो. शेखरसुद्धा जरा धास्तावलेलाच होता. शर्वरीला हसूच आलं. तो खरंच तुम्हाला सोडेल असं वाटते की काय हो तुम्हाला? हसत हसत तिने विचारलं. गप ग, मुळात माझ्याशी असं बोलायची त्याची हिंमत होतेच कशी हेच मला कळत नाही. आणि त्याची एवढी चिडचिड तरी का होतीये? कामं सगळ्यांनाच असतात. ऑफिसमधले सगळेजण कामाच्या प्रेशरमधूनच जात असतात. आणि ह्याचं मध्येच काहीतरी होतं. मध्ये हा बरा असतो, मध्येच बिघडतो. अवनी पण तसंच काहीतरी सांगत होती. हा काहीतरी संदर्भहीन बोलत असतो. कधी तिच्याशी बरं बोलतो, कधी तिच्यावर चिडतो, कधी मला सॉरी म्हणेल, कधी माझ्यावर राग काढेल. त्याचं वागणं मला कळतच नाही. शेखर गंभीर होऊन म्हणाला. शर्वरी पण गंभीर झाली मग. होय हो, मला पण त्याचं वागणं कधी कधी उमजत नाही. म्हणजे तेजू आणि अमित दोघेही इथे आले. तेजू तुम्हाला भीतो ते मान्य, पण त्याच्या मनातलं जे काही आहे तो ते माझ्यापाशी बोलतो. अमूसारखी त्याची चिडचिड होत नाही. पण अमूचं तसं नाही. तो तुम्हाला घाबरत असला तरी उलट उत्तर देणारच. तुमच्या प्रत्येक गोष्टीला अरेला कारे करणारच. त्याला समोरच्याचं म्हणणं ऐकायचं नसतं, स्वतःचं म्हणणं सांगायचं नसतं. खूप चिडचिड करतो तो. आणि का करतो तेही कळत नाही. कामाचं वगैरे प्रेशर घेणारा मुलगा नाही तो. घरी सगळ्यात जास्त मदत तोच मला करतो. माझ्याबरोबर छान असतो, पण मध्येच कधीतरी गंभीर पण होऊन जातो. असं एखादं काहीतरी वाक्य बोलतो की तो कुठेतरी अडकतोय असं मला वाटत राहतं. त्याची ही चिंता साधी नाही आणि कामाची तर अजिबात नाही. खरं सांगू का, मला ना जरा वेगळीच शंका येते. ती असं म्हणताच शेखर काळजीनेच पाहू लागला. त्याच्या भुवया आपोआप उंच झाल्या. तू काय म्हणतेस ते कळतंय मला, पण कुणाच्या प्रेमाभिमात पडण्या इतपत लाघवी, नम्र, प्रेमळ माणूस नाही तो. सगळ्यांवरच चिडचिड करत असतो, सतत रागवत असतो, सतत तक्रार करायची, दुसऱ्यांवर दादागिरी करायची, स्वतःचंच म्हणणं खरं करायचं, असा त्याचा स्वभाव आहे, शेखर म्हणाला. तसं शर्वरी हसली. अमूच्या स्वभावाचं वर्णन केलं की स्वतःच्या? ती असं म्हणताच शेखर जाम रागवला. शरू, आता गाडी माझ्यावर कशी घसरली ग तुझी? अहो बरोबर बोलतेय मी. तुमचाही स्वभाव असाच आहे, पण तरीही तुम्ही प्रेमात होताच ना. उलट प्रेम मिळत नाही म्हणूनच कदाचित अशी चिडचिड होत असावी. शर्वरी असं म्हणताच शेखरने क्षणभर डोळे बंद करून घेतले. नाही गो, मला तसं वाटत नाही. याच्या आजूबाजूला 4 लोक पण भटकत नाहीत. आपल्या घरातले सोडून ऑफिसमध्ये त्यातल्या त्यात त्याचं कुणाशी बोलणं होत असेल तर ते अवनीशी. आणि अवनीशी तर ह्याचं कधीच पटत नाही. तिला तिच्यासमोरच काय काय म्हणतो. रडकी काय म्हणेल, चोंबडी काय म्हणेल, मूर्ख काय म्हणेल. माझ्या काकाचं ऑफिस आहे, तू निघ बाहेर, असं काय काय म्हणाला तिला. तेव्हा हा तिच्या प्रेमात असेल असं वाटत नाही. खरं तर तसं असायला हवं होतं, पण अजून तरी तशी लक्षणं दिसत नाही. शेखर असं म्हणताच शर्वरीने चमकून पाहिलं. अहो, तुमच्या मनात नेमकं आहे तरी काय? तिने विचारलं. जे तू ऐकलंस तेच आहे. आता तुम्ही जोड्या जुळवत नाहीत का हो? तिने पण रागानेच विचारलं. जुळवतोय, पण त्या योग्यच आहेत, चुकीच्या जोड्या नाहीत, तो म्हणाला. आणि हे तुम्हीच ठरवणार? तिने विचारलं. हो, मीच ठरवणार. तेजस, अमू आणि सई तिघांच्या भल्याचा विचार आपणच करायचा आहे, म्हणजे मीच करायचा आहे, तो म्हणाला. अहो, पण अमूच्या मनात दुसरं कुणी असेल तर? तिने काळजीने विचारलं. कोण दुसरा असणार? आत्ताच तर म्हटलं ना, आत्ममग्न माणूस आहे तो. तो कुणावर काय प्रेम करणार? पैतागतच शेखरने विचारलं. तुम्ही अशा सगळ्याच शक्यता नाकारू नका हं आधीच. तो कोल्हापूरला यायला नकार देत होता. त्याला विठ्ठलवाडीला जायला आवडतं. कदाचित तिथेच कुणीतरी. शर्वरीने अंदाज बांधला तसं पुन्हा एकदा शेखरला टेन्शन आलं. हां, कुणाशी तरी फोनवर बोलत असतो, पण तो त्याचा मित्र आहे ग, कार्तिक, शेखर म्हणाला. असं आपल्याला वाटतंय ना, कदाचित दुसरंच कुणीतरी असेल.
शर्वरी म्हणाली. तसंही असू शकतं शरू, कारण हा ना त्या कार्तिकला मिस यू लव्ह यू म्हणत होता. शेखर स्वतःशीच पुटपुटला. पण मग कोण असेल ती मुलगी? त्या कार्तिकच्या नंबरवरच फोन करून पाहू का गं? शेखरने विचारलं. अहो नाही नाही, तसं करणं म्हणजे आपल्या मुलांवर अविश्वास दाखवणं असंच आहे. आपण आधी आपल्या परीने माहिती काढूया, त्याच्याशी बोलूया. सध्या तरी तुम्ही असं काही करू नका प्लीज, शर्वरी म्हणाली. ठीक आहे, माहिती काढून तरी काय करायचं आहे? जे मी म्हटलं तेच आणि तसंच होणार. तो स्वतःशीच पुटपुटला, उशी सरळ केली आणि झोपून गेला. पण शर्वरीला मात्र झोप आली नाही. ह्यांनी आपल्याच मनासारखं केलं तर? शेखरच्या मनात तो प्रश्न खदखदतच होता. दुसऱ्या दिवशी शेखरने ब्रेकफास्ट करताना विचारलंच. काय रे अमू, आजकाल तुझ्या त्या मित्राचा कार्तिकचा फोन येत नाही तुला? अमूने चमकूनच त्याच्याकडे पाहिलं. तसं नाही काका, त्याला दुसरा जॉब मिळालाय ना, तो आता बिझी झालाय. तो म्हणाला सध्या त्याला फोन करता येणार नाही. अमित म्हणाला. ते बरंच झालं. शेखर स्वतःशीच पुटपुटला. मग शेखरने आपला मोर्चा आधी सईकडे वळवला. सई, कॉलेज कसं वाटतंय आणि अभ्यास कसा चाललाय तुझा? कॉलेज मस्तच आहे बाबा, आणि अभ्यासाचं काय हो, जसा चालायचा तसा चालतो तो. तिने आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. हो, चालतो तसा चालतो. त्या अभ्यासाला चालवणारी तूच आहेस ना. यावेळेस गाडी कुठे अडकली तर मग बघच तू, शेखर म्हणाला. सई काही बोलली नाही. तेजस बिचारा आपला नाश्ता मन लावून करत होता. तेजू, काकाचा आवाज ऐकल्यावर तो जरा दचकला. काय काका, तुझं कॉलेज कसं चाललंय रे? कोणी मित्र वगैरे झाले की नाही, का एकटाच असतोस तू? काकाने विचारलं. मित्र वगैरे नाही झाले, कधी कधी एकटाच असतो मी, तो म्हणाला. कधी कधी एकटाच असतोस? मग कधी कधी तुझ्यासोबत कोण असतं? काकाने उलट विचारलं. आजूबाजूची मुलं. तन्वीचं नाव त्याला काही घेवे ना. शर्वरी त्याच्याकडे पाहून हसतच होती. बरं, मी काय म्हणत होतो, तुझं कॉलेज चालतच राहणार, डिग्री तर तू घेणारच, पण त्याचबरोबर तू एक्सपिरियन्ससुद्धा घेतला पाहिजेस. म्हणूनच प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्यासाठी तू ऑफिसमध्ये जॉईन झाला पाहिजेस. अगदी रोजच्या रोज तुला ऑफिसला जायला जमणार नाही, हरकत नाही, शनिवार रविवार सुट्टी असते, त्या दिवशी जायचं, शेखर म्हणाला. पण कुठे जाऊ काका, त्याने विचारलं. त्याची काळजी तू करू नकोस. माझा एक मित्र आहे, त्याचा ट्रॅव्हल टुरिझमचा बिझनेस आहे. या शनिवारी आपण त्याला भेटायला जाऊया. तिथे तू एक्सपिरियन्स म्हणून शनिवार रविवार काम करायला जात जा. पगाराची वगैरे आपल्याला अपेक्षा नाही, तो आपल्याला नकोच आहे. तू फक्त तिथे अनुभव घे. जेवढं काम शिकता येईल, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेता येईल तेवढा तू घ्यायचास. पण हे बघ, लक्ष फक्त कामावरच हवं हा तेजू. त्याची मुलगी पण तिथूनच तोच कोर्स करते. आता ती तुझ्याच वर्गात आहे का नाही माहीत मला. तिचं नाव काही मी विचारलं नाही, पूर्वी मला माहीत होतं, पण आता सध्या ते लक्षात नाही. त्याचं नाव ना दिवाकर. आडनाव सांगायच्या आधीच शेखरचा फोन वाजला. फोन घेतच तो म्हणाला. थांब हा जरा, मी फोन घेऊन आलो, असं म्हणत तो उठला. त्याने फोन घेतला. काय रे शशी, सकाळी सकाळी फोन केलास? काही प्रॉब्लेम नाही ना? प्रॉब्लेम नाही रे, पण एक मदत हवी होती, शशी म्हणाला. कसली, सांग मला, शेखर म्हणाला. अरे प्रसादला ना पुन्हा ताप आला होता रे. प्रतिमाला आता त्याची काळजी वाटू लागली आहे. सारखा सारखा याला ताप का येतो, म्हणून म्हणतेय की आपण तिथे जाऊन एकदा त्याचं बॉडी चेकअप करून घेऊ. तो स्वतः तर काही डॉक्टरांकडे जाणार नाही. तेव्हा आम्ही विचार करत होतो की 2 दिवस तिथे विठ्ठलवाडीला जाऊन यावं आणि त्याचं चेकअप करून घ्यावं. त्या दिवशी पाऊस होता, तेव्हा तर त्याला भयंकर ताप आला होता. तुला म्हटलं होतं ना मी. अरे बल्लाळची मुलगी ती कीर्ती, ती बिचारी सोबतीला होती म्हणून तिने ह्याची काळजी घेतली. औषध पाणी केलं, पट्ट्या ठेवल्या. ह्याला चक्कर वगैरे येत होती रे. आम्ही त्या मुलीला तिच्या आईवडिलांना पर्सनली थँक्यू म्हटलंय, शशी माहिती देत होता. बल्लाळची मुलगी बल्लाळसारखी दिसत नाही, चांगली दिसतेय. तसंही ना, मुलं निरागसच असतात रे. तिने प्रसादची एवढी काळजी घेतली. मुलगी खरंच चांगली असणार ती.
तुम्ही तिच्या आईवडिलांशी तिच्याशी पर्सनली बोललात, हे सुद्धा बरंच केलं. बल्लाळ मामाचा आणि कीर्तीचा उल्लेख ऐकून अमितचे कान एकदम टवकारले. जे अवनीने सांगितलं तेच काका पुन्हा बोलत होता. क्षणभरासाठी पुन्हा एकदा अमित डिस्टर्ब झाला. पण आता उगीच आपण संशय घ्यायचा नाही. त्या प्रसादच्या मनात तसं काही असतं तर त्याने आईबाबांना फोन करून ही गोष्ट सांगितलीच नसती. एवढं साधं कसं कळत नाही आपल्याला, असं म्हणत त्याने स्वतःलाच टपली मारून घेतली. काय रे अमू, टपली का मारतोय स्वतःला? काकूने विचारलं. काही नाही ग, राग आला की शांत राहायचं, राग आला की शांत राहायचं, असं टपली मारून सारखं सारखं स्वतःला सांगतोय मी. तो म्हणाला तसं काकूने पण त्याच्या डोक्यात एक हलकीशी टपली मारली. मग अमित काकांचं पुढचं बोलणं ऐकू लागला. अरे पण मग तू घाईघाईने एवढ्या सकाळी फोन कशाला केलास? शेखरने विचारलं. अरे तेच सांगतोय ना, उद्या ना चेकअपसाठी शारदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. अवनी जरा ऑफिसमध्ये लेट आली तर चालेल का? खरं तर त्या बिचारीला एकटीला घेऊन जावं लागणार याचं मला सुद्धा वाईट वाटतंय. पण आता प्रसादच्या तब्येतीची सुद्धा काळजी लागून राहिली रे. शारदाचं तसं काही काळजीचं कारण नाही, नॉर्मल चेकअप आहे. पण अवनी एकटीच आहे ना. मी काय म्हणत होतो, सकाळी तू त्या दोघींना फक्त हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करशील का? डॉक्टरांशी बोलून घे. तू थांबू नकोस, तू परत ये. येताना त्या दोघी येतील. प्लीज रे, रिक्वेस्ट करतो मी. शशी म्हणाला तसं मग शेखर विचारातच पडला. का रे, काय झालं शेखर? अरे शशी, उद्या ना गुजरातवरून एक क्लायंट येणार आहेत. म्हणजे ऑलरेडी ते इथे आले आहेत. उद्या दुपारी त्यांचं फ्लाईट आहे आणि सकाळी मला ते भेटायला येणार आहेत रे. उद्याच्या ऐवजी परवा गेलं तर चालणार नाही का? म्हणजे मला कळतंय तिची तब्येतसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. पण आता यांना येऊ नका असं कसं सांगू? शेखर म्हणाला तसं शशी विचारात पडला. बरं ठीक आहे, पण मग अमितला पाठवायला जमेल का? अगदीच रिक्षा टॅक्सीने जाण्यापेक्षा गाडीने गेले तर बरं येणार रे, शशी म्हणाला. तोच शेखर म्हणाला, हो ते अगदी जमेल. शिर्केशी काय मी फोनवर बोलून घेतो, त्याची तू काळजी करू नकोस. उद्या 10 वाजता पाठवून दे मग, आणि मला कळवत राहा. तसं अवनी आणि शारदाशी पण कॉन्टॅक्टमध्ये मी असणारच आहे. पण डॉक्टर शिर्केंशी तुझं बोलणं झालं की तू मला लगेच फोन करशील, शशी म्हणाली. हो अगदी करेन. आणि हे बघ, तू प्रसादची काळजी घे. ज्या काही जरूर टेस्ट आहेत त्या सगळ्या करून घे. इथे यायची घाई करू नकोस. अवनीकडे माझं लक्ष आहे. दोघींचीही तू काळजी करू नकोस रे, शेखर म्हणाला. तसं शशी हसला. तू आहेस ना, मग मला कसलीच काळजी नाही रे. चल ठेवू फोन? हो ठेव. शेखरने फोन ठेवला. पुन्हा खुर्चीवर येऊन बसला. काय हो, शशी भाऊजी काय म्हणत होते? शर्वरीने विचारलं. अगं प्रसादची तब्येत ठीक नाही ना, त्याला पुन्हा ताप आला म्हणत होता. त्या रात्री पाऊस पडला, औषध संपलं. वहिनी पण इथे आल्या होत्या, त्याला चक्कर आली. पण नशीब ती बल्लाळची मुलगी रो हाऊसवरच होती, त्यामुळे तिने बिचारीने काळजी घेतली. चांगली मुलगी आहे. आपल्या सहकाऱ्यांची अशीच काळजी घ्यायला हवी, कळलं का रे? शेखर अमितकडे पाहून म्हणाला. अमितने वर पाहिलं. मग मला काय सांगतोस? त्या अवनीला पण सांग कधीतरी ही गोष्ट, अमित म्हणाला. अरे तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडतच नाही का रे अमू? तू रोज स्वतःशीच काहीतरी ठरवतोस ना रे. उद्धटासारखं बोलायचं नाही, उर्मटासारखं वागायचं नाही, सगळ्यांशी चांगलं वागायचं. मग त्या ठरवण्याचं काय होतं रे? ठरवायच्या आधीच विसर्जन करून टाकतोस की काय रे तू? तुझ्या निश्चयापेक्षा 1.5 दिवसाचे गणपती तरी बरे, ते तरी 1.5 दिवस राहत असतील. तुझा निश्चय 1.5 तास पण राहत नाही तुझ्याकडे. तुझं तोंड तर एवढं चालतं ना, आणि आता अलीकडे त्याचा स्पीड डबल झालाय. प्रत्येक वेळेस काकू सपोर्टला येते म्हणून, नाहीतर ना तुला सरळ करायला मला वेळ काळ स्थळ काही पाहावं लागणार नाही बघ. मग बसशील रडत तू. आणि चल आता माझ्याकडे रागाने बघत बसू नकोस. चल ऑफिसला निघायचंय आपल्याला. अमितने मग काकूकडे पाहिलं. जाऊ दे, शांत शांत अमू, तू काहीतरी ठरवलंयस ना रे, तिकडे लक्ष दे. मला खात्री आहे तू जसं ठरवशील तसंच वागशील. आता तू शांत राहायचं ठरवलंयस ना, तसंच वागून दाखव सगळ्यांना. कोण काय बोलतंय, काय म्हणतंय याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आपला निश्चय पक्का हवा अमू, कळतंय का तुला?
काकूने समजावलं. हा ना काकू, मला सारखं सारखं असाच ओरडत असतो सगळ्यांसमोर. मला पण वाईट वाटतं ना. अमित चिडून म्हणाला. अरे पण तू तरी लगेच उलट का बोलतोस रे त्यांना? कधीतरी त्यांचं म्हणणं ऐकून घेत जा. प्रत्युत्तर करू नकोस. मग तेही शांततेतच बोलतील. प्रत्येक वेळेस समोरच्याने तलवार उपसली तर आपण ही तलवार उपसायची नसते अमू. कधीतरी ढालीने त्या हल्ल्याचा बचाव करायचा असतो. शांत राहायचं असतं. तू जितका शांत राहशील तितकं तुलाच बरं वाटेल. आणि तू उलट उत्तर देत नाही म्हटल्यावर काकासुद्धा फार भानगडीत पडणार नाही. ते तेजूला काही बोलतात का? सईला काही बोलतात का? नाही. ते दोघं त्यांचं म्हणणं गुपचूप ऐकून घेतात. तू ना स्वतः जाऊन त्यांना भेटतोस. आ बैल मुझे मार असं करतोस. म्हणून तुझ्या बाबतीत सगळ्या गोष्टी विपरीत होतात. कळतंय का तुला? काकूचं बोलणं ऐकून अमूला जाम हसू आलं. तू काकाला बैल म्हणालीस काकू? बघ, मी काय समजवायचा प्रयत्न करते आणि तू काय समजतोयस, म्हणून तुझा राग येतो मला, काकू म्हणाली. तसं मग त्याने काकूच्या गळ्यात हात घातले. सॉरी काकू, आज दिवसभर बघ मी शांतच राहणार आहे. अगं तसंच ठरवलंय मी, तो म्हणाला. बरं हे बघ, तू आज शांत राहिलास ना तर मी उद्या तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं गोड काहीतरी डब्यात देईन. चालेल? काकूने विचारलं. हो चालेल. मग तू गुलाबजामुन दे काकू. बरेच दिवस मी खाल्लेले नाहीत. हां देईन, पण आज शांत राहशील ना? हो राहीन. गुलाबजामुनसाठी आज काय, आज जन्म शांत राहीन मी, तो कॉन्फिडन्समध्ये म्हणाला. हो, आजच्या दिवस शांत राहिलास तरी बास झालं रे. काकू हसली. तोही हसला. ए चल रे, टाइमपास करत असतो नुसता. तोंडापेक्षा तुझे हात चालले असते ना कामासाठी तर बरं झालं असतं, शेखर काका म्हणाला. तसं त्याने पुन्हा काकूकडे पाहिलं. बघितलंस ना काकू, पुन्हा कसं बोलला ते. जाऊ दे अम्मू, काय ठरलंय आपलं? शांत राहायचं असं ठरलंय काकू. येतो मी. अमित आणि शेखर निघून गेल्यानंतर शर्वरीने मग तेजस आणि सईचा डबा भरला. सई पण निघून गेली. तेजू, आज तुझ्या डब्यात फोडणीचा भात आहे. थोडा जास्तच दिलाय. कुणालाच कमी पडायला नको ना, काकू म्हणाली. तसं तेजस म्हणाला. काकू, तुला पण लोकांची खूप चिंता असते, पण आज मी माझा डबा कुणालाही देणार नाहीये. मला नाही करायचे कुणाबरोबर शेअर. वैतागतच त्याने डबा आपल्या बॅगेत टाकला. बरं बरं, स्वतः तरी खाशील की नाही, काकूने विचारलं. तसा तो हसला. ते मी करणारच आहे. तू माझ्यासाठी दिलास डबा, इतरांच्या मुलांसाठी नाही. येतो मी, असं म्हणत त्याने बाईक काढली. तोही निघून गेला. कॉलेजमध्ये तन्वी त्याची वाट पाहतच होती. हाय तेजस, आज उशीर झाला, तिने विचारलं. मी वेळेवरच आलोय, तू लवकर आलीस, तो म्हणाला. ओ येस, आज डॅडींना कोणती तरी मीटिंग होती ना, सो त्यांनी मला लवकर सोडलं. काल मी माझ्या डॅडींना सांगितलं आपलं कॉलेज किती भारी आहे ते, आणि माहितीये तुझ्याबद्दल पण सांगितलं. तू किती छान डान्स करतोस ते. कौतुक ऐकून तेजस जरासा खुश झाला. मग तुझे डॅडी काय म्हणाले ग, त्याने विचारलं. ते म्हणाले कधीतरी त्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येशील माझ्या ऑफिसमध्ये, तिने विचारलं. नको नको, मी असं कुणाच्याही घरी ऑफिसमध्ये जात नाही. काकाच्या विचारानेच तो घाबरून गेला. त्यात काय झालं, फ्रेंड्सच्या घरी जायला ऑफिसमध्ये जायला काय हरकत आहे, ती म्हणाली. अगं माझ्या घरी नाही चालत तसं काही. यावेळेस त्याने स्पष्ट सांगून टाकलं. का, तुम्ही फ्रेंड्सच्या घरी जात नाहीत कधी, तिने विचारलं. जातो, गर्लफ्रेंड्सच्या घरी जात नाही, तो म्हणाला. आणि त्याने चटकन जीभ चावली. म्हणजे फ्रेंड्स ज्या गर्ल्स आहेत त्यांच्याकडे जाऊ शकत नाही का, तिने विचारलं. मला नाही ग माहीत, आमच्या काकांना आवडत नाही, तो म्हणाला. काकांना का आवडत नाही, त्यांना मुली आवडत नाहीत, तिने विचारलं. त्यांना मुली आवडतात, पण मुलांनी मुलीबरोबर आणि मुलींनी मुलांबरोबर बोललेलं आवडत नाही. कामापुरतीच बोलायचं असं त्यांचं म्हणणं असतं, तेजस म्हणाला. बापरे, तुझे काका फार स्ट्रिक्ट दिसतात. माझे डॅडी तसे नाही. ते म्हणतात आपण मन मोकळेपणाने राहावं, सगळ्यांची मैत्री करावी. मला तर खूप फ्रेंड्स आहेत. माझे फ्रेंड्स कधी कधी मला भेटायला डॅडींच्या ऑफिसमध्ये येतात, ती म्हणाली. बरं, आता आपण लेक्चरला जाऊया का, त्याने घड्याळ पाहिलं आणि विचारलं. मग शांतपणे दोघं लेक्चरसाठी गेले. लंच टाईम झाला. आज तेजस काहीतरी ठरवूनच आला होता. चल तेजस,
कॅन्टीनमध्ये जाऊया? हो चल. आज तू डबा आणलायस ना? त्याने विचारलं. नाही, मी तर कधीच डबा आणत नाही, बाहेरूनच मागवते, ती म्हणाली. पण असं रोज रोज बाहेरचं खाऊन तुला कंटाळा येत नाही का गं? घरचं का आणत नाहीस तू? त्याने जरा रागानेच विचारलं. एवढ्या सकाळी कोण डबा करणार? ती असं म्हणाल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. का? तुझ्या आईला सांगत जा, तू तिला मदत करत जा. मी कसं माझ्या काकूला मदत करतो? तो म्हणाला. माझी मम्मा कधीच जेवण बनवत नाही. जेवण बनवायला एक मावशी येतात, पण 10 वाजता येतात. मला लवकर निघायचं असतं, सो मी बाहेरच जेवते. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. आता तू काय मागवणार आहेस? त्याने विचारलं. तू सांग, तुला काय खायला आवडेल? तिने बिचारीने निष्पापपणे विचारलं. मला बाहेरचं काहीच खायला आवडत नाही. तुला जे आवडेल ते तू मागव आणि तेच तू खा. मला जे आवडतं, जे माझ्या काकूने करून दिलंय, मी तेच खाणार आणि ते मीच खाणार. उलटसुलट काहीतरी बोलून मग तो शांत झाला. तिला विशेष काही कळलं नाही. बरं, तुझा डबा काढ ना, मी सँडविच मागवते आपल्यासाठी. तिने ग्रिल सँडविच मागवलं. घे, ती म्हणाली. आत्ताच तुला काय सांगितलं? तुझं सँडविच तू, माझा भात मी. तो एवढं बोलेपर्यंत तिचं लक्ष डब्याकडे गेलं. फोडणीचा भात आणलास? मी टेस्ट करू का? तिने विचारलं. कर, पण फक्त टेस्ट करायचं हां, सगळ्या घ्यायचा नाही. मला भूक लागते आणि माझी काकू माझ्यासाठी देते ना. तू पण तुझ्या मम्माला द्यायला सांग. भडाभडा तो बोलून गेला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्यालाच जरा वाईट वाटलं. अगं, गंमत केली. काकूने असा पण जास्त दिलाय भात. तो बिचारा आता अगदीच हवालदिल झाला. नको नको तेजस, मी सँडविच खाते, तू खा तुझा भात. तिने चमच्याने एक घास उचलला होता, तो पुन्हा त्याच्या डब्यात तसाच ठेवला. त्याला वाईट वाटलं. घे ना तन्वी, सॉरी गं, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला एवढंच म्हणायचं होतं की रोज बाहेरून खाऊ नये, घरचं ताजं चांगलं अन्न खावं, तो म्हणाला. पण घरचं ताजं अन्न नशिबाने मिळतं. माझ्यासाठी माझी मम्मा कधीच काही बनवत नाही, ती म्हणाली. तसं तो आश्चर्याने पाहू लागला. मम्माला बरं नसतं तुझ्या? त्याने काळजीने विचारलं. नाही, ती बरी आहे, पण ती घरी काम करत नाही. ती सतत बाहेरच असते, पार्टीमध्ये वगैरे जाते. डबा पण बनवून देत नाही, जेवण पण बनवत नाही. मी माझ्या डॅडींशी जास्त क्लोज आहे. डॅडींना पण माझ्यावर खूप प्रेम आहे. ते मला कधीच काही बोलत नाही. तसं तर ते मम्माला सुद्धा काही बोलत नाही, पण मम्मा मात्र डॅडींचा खूप अपमान करते. तिला इथे तिथे फिरायला आवडतं, डॅडी घेऊन पण जातात, पण तरीही ती सगळ्यांसमोर डॅडींचा खूप अपमान करते रे. डॅडी सगळं सहन करतात, कुणाला काही बोलत नाही. ती बोलत राहिली. पण मम्मा असं का करते? त्याने काळजीने विचारलं. ॲक्च्युली डॅडी जो बिझनेस सांभाळतात ना, तो त्यांचा नाही आहे, तो तिचा, म्हणजे तिच्या वडिलांचा आहे. डॅडी तो फक्त सांभाळतायत. ती एकुलती एक आहे. ती ऑफिसला वगैरे येत नाही. सगळं काम माझे डॅडी सांभाळतात, पण फायनान्स मात्र तिच्याकडेच असतो, म्हणून ती डॉमिनेट करते. असं म्हणत तिने डोळे पुसले. पण तेजस, हे सगळं मी तुला सांगितलं, हे कुणाला बोलू नकोस. पर्सनल गोष्टी आहेत ना. तू माझा फ्रेंड आहेस ना, म्हणून तुला सांगितलं. नाही बोलणार ना? तिने विचारलं. नाही बोलणार, पण एका अटीवर, तो म्हणाला. कोणत्या? माझा अर्धा फोडणीचा भात तू खाल्ला पाहिजेस, तो म्हणाल्यावर ती हसली. नको रे, खरंच मी सँडविच खाते. तुझ्या काकूने तुझ्यासाठी प्रेमाने बनवून दिलाय ना तो, मग तूच खा. मग तर त्याला अधिकच वाईट वाटलं. असं काय करतेस तन्वी? आता तू माझ्यावर रागावली आहेस? आपण फ्रेंड्स आहोत ना, घे ना प्लीज. बरं. मग तिने त्याचा भात घेतला, आपलं सँडविच त्याला दिलं. चल लवकर जेऊया, ऑडिटोरियममध्ये जायचं आहे आपल्याला. सेकंड इयरची ती डान्सर मुलं आपली वाट पाहत असतील ना. म्हणतच दोघं ऑडिटोरियमकडे पळाले. अगस्ती त्यांची वाट पाहतच होता. किती वेळ तेजस, एक तर इथे वेळ कमी असतो. चल पुढची स्टेप दाखव. तेजसने पुढची स्टेप दाखवली. एक स्टेप त्यांना जमत नव्हती. तन्वी पुढे झाली. ही स्टेप मला कळली आहे तेजस, आपण दोघं त्यांना करून दाखवू. मग त्या दोघांनी ती स्टेप त्या मुलांना शिकवली. मुलांनी ह्या दोघांचंही कौतुक केलं. दोघांना आनंद झाला. पण या गडबडीत आज लेक्चरला जायला मात्र उशीरच झाला. त्या मॅडम जरा खडूसच होत्या. त्यांनी सरळ सांगितलं की आज तुम्हाला मी आत घेतेय,
पण पुन्हा असं काही झालं तर तुम्हाला प्रिन्सिपलकडे जावं लागेल. मी प्रिन्सिपलकडे कंप्लेंट करणार आणि मग तिथून तुमच्या घरी कळवलं जाईल. ऐकूनच तेजसला दरदरून घाम फुटला. काका आठवले. सॉरी मॅडम, पुन्हा असं काही होणार नाही. खरंच सॉरी. बरं ठीक आहे, बसा. गुपचूप येऊन ते दोघं पहिल्याच बेंचवर बसले. कॉलेज सुटल्यावर तेजस तन्वीला म्हणाला, आता हे डान्स वगैरे ना, अभ्यास लेक्चर सांभाळूनच केलं पाहिजे आपण. उद्या आपण तिथे फार वेळ थांबूयाच नको. लंच संपायच्या आधीच 5 मिनिटं येऊन आपल्या वर्गात बसूया. तो म्हणाला, अरे तेजस, या टीचर्स लोकांचं एवढं काही सिरियसली घ्यायचं नसतं रे. ते काही करत नाहीत, उगीच धमक्या देत राहतात. आणि बोलवलं पेरेंट्सना तर बोलवू दे. माझे डॅडी येतील, ती म्हणाली. तुझी गोष्ट वेगळी आहे तन्वी. माझे काका तसे नाहीत. ते मला मॅडमच्या समोरच 2-3 ठेवून देतील. तो म्हणाला, काकांना तू एवढं घाबरतोस? एवढं काय घाबरायचं? तू आता मोठा झालायस, शाळेत नाहीस. बी मॅच्युअर्ड. बोलायला शिकायचं तेजस. तू असाच सगळ्यांना घाबरत राहिलास तर सगळेच तुला घाबरवतील. बिनधास्त राहायचं. कुणी 2 बोले तर आपण 4 बोलायचं. एकदम चिल करायचं. कळतंय? ती म्हणाली. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण लगेच सगळ्या गोष्टी बदलता येत नाहीत. हळूहळू मी पण शिकतोय. माझी काकू पण तसंच सांगते. कधी कधी अरेला कार्य करायला शिकावं. प्रत्येक वेळेस समोरच्याचं ऐकूनच घेतलं पाहिजे असं काही नाही. आपलंही म्हणणं मांडता आलं पाहिजे. माझी काकू खूप ग्रेट आहे. खूप खूप चांगली आहे ती. तो म्हणाला. पण तेजस, तू तुझ्या आईबाबांकडे का राहत नाहीस? तिने विचारलं. तसं त्याच्या डोळ्यात हलकेच पाणी आलं. मला आईबाबा नाही, वारले. ऐकूनच तिला फार फार वाईट वाटलं. सॉरी रे, मला माहीत नव्हतं, चुकून विचारलं. ती म्हणाली, इट्स ओके. पण तेजस, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला काहीही शेअर करायचं असेल, कोणतीही मदत हवी असेल, कधीही मला बिंदास सांगत जा. मी करणार तुला मदत. ती म्हणाली. बरं, पण आता निघूया. माझी काकू माझी वाट पाहत असेल. ओके, बाय म्हणत दोघे आपापल्या दिशेला निघाले. सकाळी गाडीतच काकाने अमितकडे विषय काढला. काय रे, आज एवढा शांत कसा तू? बोलत का नाहीयेस माझ्याशी? काकाने विचारलं तरी अमित शांतच होता. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे काका? मी बोललो तरी तुला आवडत नाही. मी शांत राहिलो तरी तुला पटत नाही. मी करायचं तर काय करायचं रे? तो म्हणाला. तसं काकाला हसू आलं. नाही, तसा तू शांत राहिलेला आवडतोस मला अमू. पण तू बोलला नाहीस, गप्प राहिलास ना, तर मला भारी कंटाळा पण येतो रे. म्हणून थोडं थोडं बोलत जा तू. काका म्हणाला. मी काय एंटरटेनमेंटचं साधन वाटलं तुला काका? आणि बरोबर आहे, मी काहीतरी बोलणार, मग तुला मला ओरडायला चान्स मिळणार. त्यातच तुला आनंद मिळतो, बरोबर ना? अमूने रागानेच विचारलं. अगदी बरोबर. तुला ओरडायला, चिडवायला मला भारी मजा येते अमू. पण सध्या काही दिवस तू शांतच राहा. आणि हे बघ, सध्या मी काय सांगतो ते ऐकून घे आणि तसंच कर, म्हणजे झालं. शेखर म्हणाला. तसं अमितने त्याच्याकडे पाहिलं. हे बघ अमू, उद्या शशी आणि वहिनी विठ्ठलवाडीला जाणार आहेत. प्रसादला बरं नाही आहे. 2 दिवस ते तिथेच राहणार. आणि उद्याच अवनीच्या आईचं हॉस्पिटलमध्ये फॉलोअप आणि चेकअप आहे. खरं तर मीच जाणार होतो, पण उद्या गुजरातचे क्लायंट येणार आहेत, तेव्हा मला ऑफिसमध्ये थांबावं लागणार. उद्या सकाळी आपण दोघं आधी ऑफिसला येणार. मग 10 वाजता तू माझी गाडी घेणार, अवनीच्या घरी जाणार. त्या दोघींना घेऊन तू हॉस्पिटलमध्ये जाणार. तसं शशी म्हणत होता की त्यांना फक्त ड्रॉप करून निघालास तरी चालेल, पण मला ते योग्य वाटत नाही. तेव्हा तू त्यांच्यासोबत तिथेच थांब. त्यांना घरी सोड आणि मग तिथून तू ऑफिसला ये. ऐकशील तेवढं? काकाने विचारलं. काका, समजा मी जर नाही म्हणालो तर काय होईल रे? अमितने भीत भीत विचारलं. म्हणून तर बघ ना सोन्या, मग प्रॅक्टिकलच दाखवतो तुला मी काय होईल ते. नजर ओखत काका म्हणाला. तशी अमितला काका काय करू शकेल याची हिंट मिळाली. बरं, जातो मग मी उद्या. 10 वाजता जायचं आहे ना? जाईन मी. सहकार्यांना अशीच मदत करायला हवी काका. तो पुटपुटला. शाबास, तू असा शहाण्यासारखा वागतोस ना अमू.
तेव्हा मला तू फार फार आवडतोस बघ. अमित काही बोलला नाही. काकाचा राग मात्र आला होता. पण आज काकू काय म्हणाली होती? दिवसभर शांत राहायचं आहे आपल्याला. उद्धटासारखं उर्मटासारखं कुणालाही काहीही बोलायचं नाही आहे. काका फोनवर बोलतच त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. अमू त्याच्या सीटवर येऊन बसला. येताना अवनीकडे पाहत पाहतच तो येत होता. ती तिच्या कामात अगदी गुंगून गेली होती. तो तिला तेव्हा काही बोलला नाही. उगीच सकाळी सकाळी आपण गुड मॉर्निंग करायचं आणि हिने पुन्हा इन्सल्ट केला तर मग सकाळपासून शांत राहणं आपल्याला कठीणच होऊन जाईल असा विचार करून तो गुपचूप आपल्या जागेवर येऊन बसला. मध्ये मध्ये मागे पाहत होता. पण आज अवनी अजिबात त्याच्याशी बोलत नव्हती. त्याच्याकडे लक्ष पण देत नव्हती. जाऊ दे, लंचमध्ये बोलूया. आणि तिला आता आपल्याशी बोलावंच लागणार आहे. उद्या आपणच तर घेऊन जाणार आहे त्यांना. असा पॉवरफुल विचार त्याच्या मनात आला आणि त्याला बरं वाटलं. लंच झाला तसं तो मागे वळला. लंच टाईम झाला, जाऊया जेवायला, त्याने तिला विचारलं. पण तिने अजिबात लक्ष दिलं नाही. स्वतःची बॅग उचलली आणि ती पुढे चालू लागली. अमितचा एकदम अपमानच झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं. बरं झालं कुणी आपल्याला पाहिलं नाही ते. फार आगाऊपणा हिच्याकडे. तो तिच्या मागोमाग कॅन्टीनमध्ये आला. दोघे पण नेहमीच्या जागेवर बसले. आज थोडी शांतताच होती. तिने आपला डबा काढला. गुपचूपपणे खायला सुरुवात केली. आज बिटाची कोशिंबीर आणली नाही, त्याने मुद्दामूनच विचारलं. ती एका हाताने जेवत होती, दुसऱ्या हाताने मोबाईल स्क्रोल करत होती. त्याला राग येत होता. कसा बसा राग कंट्रोल करत त्याने पुन्हा एकदा बोलायचा प्रयत्न केला. अवनी, तुझ्याशी बोलतोय मी. तिने वर पाहिलं. हो का, बोला, ती म्हणाली. नाही, बिटाची कोशिंबीर आणली नाही असं विचारत होतो, त्याने विचारलं. ती मला विशेष आवडत नाही. एवढं बोलून ती गप्प झाली. अवनी, मला बोलायचं आहे ग तुझ्याशी, तो म्हणाला. ते तर तुम्ही आताही करतच आहात, ती म्हणाली. तो हसला. सॉरी अवनी, हे बघ, काल माझा मूड जरा खराब होता म्हणून रागवलो. आता पुन्हा असं नाही होणार. तो तसं म्हणाला तशी ती पटकन म्हणाली. हो, तसंच ठरवलं असेल नाही तुम्ही. त्याचा डायलॉग ती बोलली तसं त्याला एकदम हसायलाच आलं. हो, तसंच ठरवलंय मी. आणि मुख्य म्हणजे आता गुलाबजामुनचा पण प्रश्न आहे ना. तिने जरा रागानेच पाहिलं. झालं, पुन्हा संदर्भहीन बोलणं सुरू झालं यांचं. आता भाऊ बहीण विठ्ठलवाडी बरोबर गुलाबजामुन पण आले. तिने हलकासा उसासा टाकला. माझी काकू म्हणते आपण ज्यांच्याबरोबर राहतो ना त्यांच्याशी चांगलं वागावं, चांगल्या आठवणी मागे ठेवाव्यात. म्हणून आता मी चांगलंच वागणार आहे. म्हणूनच तर सॉरी म्हणतोय तुला, तो म्हणाला. हे पहा, तुमचं सॉरी नको आहे मला. तुम्ही क्षणात एक बोलता, क्षणात तुमचं भलतंच काहीतरी असतं. तुमच्याशी बोलणं मला फार कठीण वाटतं. तुम्ही वाटेल तसं बोलता, माझा अपमान करता. काल तुम्ही काय काय म्हणालात? मी रडकी आहे, चोंबडी आहे. आणि काय म्हणालात? हे माझ्या काकाचं ऑफिस आहे, इथून निघ बाहेर. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर मी तुमच्याशी चांगलं वागेन, चांगलं बोलेन असं कसं वाटलं हो तुम्हाला? तिने विचारलं. अरे मग काय झालं, आता सॉरी बोललो ना मी, तो म्हणाला. मग उपकार केलेत की काय? ती असं म्हणताच त्याला एकदम कीर्तीची आठवण झाली. या दोघी ठरवून डायलॉग कशा मारतात, त्याला वाटलं. नाही नाही, ही कीर्तीला कुठे ओळखते, आणि ही कीर्तीसारखी नाही. कीर्ती किती शांत आहे. आणि तो चुकूनच पुन्हा मोठ्याने बोलून गेला. आणि ही रडकी. बघा, आता पुन्हा रडकी म्हणालात मला. अगं, तुला नाही म्हटलं मी, तो वैतागूनच म्हणाला. मलाच म्हणालात, ती म्हणाली. काय म्हटलं मी, त्याने रागाने विचारलं. रडकी म्हणालात, ती म्हणाली. रडकी म्हटलं? चल, काहीतरीच काय, मी लडकी असं म्हटलं. लडकी लडकी म्हणजे मुलगी. स्वतःच काहीतरी ऐकायचं, गैरसमज करून घ्यायचे. जाऊ देत, तुला माझ्याशी बोलायचं नाही ना, नको बोलूस. मला वाईट वाटलं तरी हरकत नाही. तुटली आपली फ्रेंडशिप. मी पण जेवतच नाही, असं म्हणून तो डबा बंद करू लागला. मग तिलाच जरा वाईट वाटलं. अहो थांबा थांबा, बसा खाली, बोलते मी. मग तो बसला. तिने पर्समधला डबा काढला. यात पिठाची कोशिंबीर आहे, हवी का, तिने विचारलं.
तू माझ्यासाठी आणलीस? त्याने विचारलं. हो. मग दे ना मला, तो म्हणाला. देईन, पण एका अटीवर, ती म्हणाली. कोशिंबीर दे आधी, मग अटी सांगत बस. कोशिंबीर द्यायच्या आधीच त्याने तिच्या हातातला डबा खेचून घेतला, उघडला, सरळ सगळी कोशिंबीर आपल्या ताटात पाडून घेतली आणि मग म्हणाला, हां बोल, अट बोल तुझी. कोशिंबीर तर घेतली, आता त्या अटीला काय अर्थ आहे? पण जाऊ दे, बोलते आता. हे बघा, आता अजिबात त्या भाऊ बहिणीचा, विठ्ठलवाडीचा आणि आता गुलाबजामुनचा सुद्धा विषय काढायचा नाही. हा संदर्भहीन काही बोलायचं नाही माझ्याशी, कळलं का? तिने विचारलं. कळलं. खरं तर मी संदर्भहीन कधीच बोलत नसतो, फक्त तुला संदर्भासह स्पष्टीकरण मला द्यायचं नाही. जाऊ दे, हे माझं बोलणं पण तुला संदर्भहीनच वाटलं असणार. तू तुझं जेवून घे आणि मला पण जेवू दे आता. मग त्याने सगळी कोशिंबीर संपवली. दोघांनी आपला डबा संपवला. इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. डबा संपवल्यानंतर त्याला कीर्तीची खूप खूप आठवण झाली. नेहमीच्या वेळेनुसार तिला फोन करावासा वाटला, पण तिचे शब्द आठवत राहिले. अमू, मला माझी स्पेस हवी. मग त्याने खिशातला फोन पुन्हा आत ढकलला. हो कीर्ती, तुझी स्पेस तुला द्यायला हवी, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. त्यात मात्र स्पेस येऊ देऊ नकोस कधी. तिच्या आठवणीने जरासं त्याला गहिवरल्यासारखं झालं. काय झालं? कसला विचार चाललाय? अवनीने विचारलं तसं तो भानावर आला. उद्या हॉस्पिटलचं माहिती आहे ना तुला? त्याने विचारलं. काय? तिने आश्चर्याने विचारलं. अजून माहीत नाही तुला? नाही. मग राहू दे, मी आत्ताच काही सांगत नाही. काका बोलेल तुझ्याशी, तो म्हणाला. असं काय? सांगा ना प्लीज, काय झालंय? ती काळजीने म्हणाली. बरं बरं सांगतो, पण समजा काकाने तुला आत बोलावलं, तो तुझ्याशी काही बोलला, तर तू असं दाखव की तुला काही माहीत नाही. चालेल? त्याने विचारलं. चालेल चालेल, पण सांगा लवकर, ती म्हणाली. तुझे मामा मामी विठ्ठलवाडीला जाणार आहेत, बरोबर? तिने हो म्हटलं. उद्या तुझ्या आईचं चेकअप आहे ना, तर तुझ्या मामांनी माझ्या काकाला घेऊन जायला सांगितलं होतं, पण आपल्या कंपनीत गुजरातचे क्लायंट येणार आहेत, त्यामुळे काकाचं इथे थांबणं खूप आवश्यक आहे. म्हणून काका मला म्हणाला, अमू तू जबाबदारी घे. म्हणून मग आता तुमच्यासोबत मी येणार आहे. उद्या 10 वाजता मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली येईन. तुम्ही तयार राहा. अर्थात हे सगळं काका तुझ्याशी बोलेलच, पण मी तुला आधीच सांगतो, आता आपली फ्रेंडशिप आहे ना म्हणून. तो म्हणाला तशी ती हसली. खरंच तुम्ही येणार? तिने विचारलं. हो, खरंच येणार आहे मी, आणि तिथे तुमच्यासोबत थांबणार सुद्धा. मग तुम्हाला तुमच्या घरी सोडणार आणि मग मी ऑफिसला येणार, तो म्हणाला. मग आपण असं करूया का हो? येताना तुम्ही आमच्या घरीच या. आपण आईला घरी सोडूया, ती आराम करेल. मी घरी बसून काय करणार? मी तुमच्यासोबत पुन्हा ऑफिसला येईन. चालेल तसं? तिने विचारलं. चालेल, मला काय प्रॉब्लेम असणार? उलट मला आवडेलच. येताना कुणाची तरी कंपनी मिळेल, तो म्हणाला. ती हसली आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला. अरे, आदित्यचा फोन. एकच मिनिट हा, असं म्हणून ती बाजूला गेली. तिने फोन उचलला. हॅलो आदी, कसा आहेस रे तू? अमित वळून वळून तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने आपण एवढं का डिस्टर्ब झालोय हे मात्र त्याला कळलं नाही. आता पुढची गंमत उद्या.